बीड हत्या प्रकरणी सर्वपक्षीय नेते आज राज्यपालांची भेट घेणार। सकाळी 10:30 वाजता भेट होणार। बीड हत्या प्रकरणाची चौकशी पूर्ण होऊ द्यावी। हत्या प्रकरणाचा उपयोग राजकारणी करू नये। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सरकार कुणाला वाचवतंय? मंत्रिमंडळातील मंत्र्यांचा सरकार राजीनामा घेणार का? आमदार आदित्य ठाकरेंचा सरकारला सवाल। वाल्मिक कराड 17 मोबाईल वापरतो, पोलिसांनी तपास केल्यानंतर सर्व बाहेर येईल, सुरेश धस यांचा इशारा। तर बाळू काकाचे 100 अकाउंट सापडलेत, प्रकरण ईडीकडे द्या, धस यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी। सुरेश धस यांनी अशा प्रकारची जाहीरपणे वक्तव्य करण्यापेक्षा यंत्रणांकडे माहिती द्यावी, माहिती दिल्यास पोलिसांना सोयीचं होईल। धसांच्या आरोपांवर प्रवीण दरेकरांचं वक्तव्य। संतोष देशमुख यांच्या हत्येवरून सुरेश धस जाणीवपूर्वक राजकारण करत आहेत। धस माहितीमध्ये खडा टाकण्याचं काम करतायत। राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण यांची सुरेश धस यांच्यावर टीका। माहितीमध्ये दरी निर्माण झाली तरी त्याला भाजपा आमदार सुरेश धसच जबाबदार राहतील। मुख्यमंत्र्यांनी कान टोचल्यावरही सुरेश कसे बोलतात? तर अजित पवारांवरील टीका सहन करणार नाही, अमोल मिटकरींचा धसांना इशारा। धनंजय मुंडेंच्या सातपुडा बंगल्यावर अवादा कंपनीकडे 3 कोटी रुपये मागितले गेले, त्यापैकी खंडणीच्या 2 कोटींची डील झाली। सुरेश धस यांचा खळबळजनक आरोप। तर बैठकीचं खोटं ठरलं तर राजकारण सोडेल असंही वक्तव्य। सुदर्शन घुलेनं भिवंडीमध्ये जयवंत पाटलांची घेतली होती भेट। माझ्याकडून विक्रम डोईफोडेच्या हॉटेलचा पत्ता घुले घेऊन गेला। जयवंत पाटलांची सुदर्शन घुलेविषयी दिली माहिती। एसआयटीमधील अधिकाऱ्याचा निकालाच्या दिवशी वाल्मिक कराडसोबत आनंदोत्सव, बजरंग सोनवणेंचा आरोप। तर मित्रच वाल्मिकची चौकशी कशी करणार असा सवाल उपस्थित। एक अधिकारी बोलला, मी प्रेस घेतली तर खासदाराची चड्डी राहणार नाही, तुला माझं काय उघड करायचंय ते कर, तुझी अँटी करप्शन मधून ट्रॅफिकमध्ये कशी बदली झाली ते कळेल। खासदार बजरंग सोनवणे पोलीस अधिकाऱ्यांचं आव्हान। खंडणीखोरांना राजाश्रय मिळत असल्यानं राज्यामध्ये कुणी गुंतवणूक करणार नाही, सर्व उच्चपदस्थ लोकांनी राजीनामा द्यावा, पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी। बीड प्रकरणामधील 3 आरोपी फरार झाल्यानंतर गुजरातमध्ये होते। गिरनार मंदिरामध्ये सुदर्शन घुले, सांगळे आंधळेनं 15 दिवस मुक्काम केल्याची माहिती चौकशीमध्ये उघड। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूर दौऱ्यावर। दर 12 वर्षांनी होणाऱ्या जैन समाजाच्या पंचकल्याण महोत्सवाला फडणवीस हजेरी लावतात। पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून मला धमकीचे फोन, सामाजिक कार्यकर्ते अंजली दमान यांचा गंभीर आरोप। धमकी देणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची सरकारकडे मागणी। माझी सुरक्षा काढा पण अंजली दमान यांना सुरक्षा द्या, धमक्या आल्याच्या दमान यांच्या दाव्यानंतर खासदार सुप्रिया सुळेंची मागणी। बीड हत्या प्रकरणामध्ये तपास करणारे अधिकारी कराडच्या जवळचे जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक आरोप। एसआयटीमधील पीएसआय महेश विघ्नेंचा कराडसोबतचा फोटो आव्हाडांकडून ट्विट। एसआयटी नेमताना अशा प्रकारचा संबंध असेल हे तेव्हा माहिती नसावं, वाल्मिक कराडशी संबंधित अधिकारी असतील तर गृह खातं दखल घेईल, प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। धनंजय मुंडे बीडपुरते मर्यादित राहिले नाही, ते आता पुण्यातही घुसलेत, ते संभाजीनगरमध्येही गेलेत। मुंडेंना जमिनीची इतकी भूक का लागली आहे? जमिनीच्या प्रकरणावरून जितेंद्र आव्हाड यांचा हल्लाबोल। बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांच्याकडून 4 पोलीस अधिकाऱ्यांची बदली, पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांची बदली। बीड प्रकरणामध्ये प्रशांत महाजन यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं होतं। फरार असतानाचा आरोपी सुदर्शन घुलेचा फोटो समोर, ओळख लपवण्यासाठी घुलेनं स्वतःच्या मिशा काढल्या होत्या, तर आरोपी सुधीर सांगळेनं ओळख लपवण्यासाठी टक्कल केलं होतं। 9 तारखेला राज्यामध्ये सर्व ग्रामपंचायतींचं कामबंद आंदोलन, अखिल भारतीय सरपंच परिषदेचा निर्णय। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचा निषेध करणार। मनोज जरांगे यांच्या विरोधात परळी शहर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल। धनंजय मुंडे समर्थकांनी ठिय्या आंदोलन केल्यानंतर पोलिसांची कारवाई। चांगलं काम करताना काढून टाकल्यावर कोणीही नाराज होणारच, नाराजीच्या प्रश्नावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया। तर एखाद्याचं मंत्रिपद काढून मला मंत्रिपद नको, भुजबळांकडून स्पष्ट। माजी आमदार राजन साळवींच्या कार्यकर्त्यांचे स्टेटस चर्चेत, तुम्हीच आमचे चिन्ह, तुम्हीच आमचा पक्ष, अशा आशयाचं स्टेटस। उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर साळवी पक्षांतर करणार असल्याच्या चर्चांना उधाण। आम्हाला शिव्याशाप देणाऱ्यांची तोंड मतदारांनी बंद केली, घरी बसणाऱ्यांना मतदारांनी घरी बसवलं, उपमुख्यमंत्री शिंदे यांची टीका। साई प्रसादालयामधील मोफत जेवण बंद करा, हा पैसा मुलामुलींच्या शिक्षणासाठी द्या, माजी खासदार सुजय विखेंची मागणी। तर फुकट जेवणामुळे राज्यभरातील भिकारी शिर्डीमध्ये जमा झाल्याचं सुजय विखेंचं वक्तव्य।
साई प्रसादालयामधील मोफत भोजन सुरूच राहणार. मुलगा सुजय विखेंच्या वक्तव्यानंतर राधाकृष्ण विखे पाटलांकडून स्पष्ट. शिर्डीमध्ये भिक्षेकरांचा प्रश्न गंभीर, पण त्यांच्या अवमानाचा हेतू नव्हता. विखे पाटलांची सारवासारव. मी माझ्या वक्तव्यावर ठाम. या वक्तव्यानं कुठल्याही साई भक्ताला हिणवण्याचं कारण नाही. मराठी प्रत्येकजण वेगवेगळे अर्थ काढतो असं म्हणत पैशाचा वापर विकासासाठी आणि शिक्षणासाठी होण्याचा पुनरुच्चार. शरद पवारांचा आशीर्वाद असल्याशिवाय आमचं काही खरं नाही. त्यांना सोडून चालणार नाही. क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणेंचं इंदापूरमध्ये मोठं विधान. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धमकी देताना तरुणाचा व्हिडिओ व्हायरल. ठाण्यामधल्या श्रीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. तरुणाचा शोध सुरू. शिवसैनिकांची पोलीस ठाण्याबाहेर गर्दी. बुलडाण्यामधल्या जयपूर गावामध्ये कमी मतदान झाल्यानं आमदार संजय गायकवाडांना संताप. 2000 मध्ये विकले गेल्याचं म्हणत मतदारांवर बोलताना जीभ घसरली. तुम्ही मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झालात, मला सालगडी केलंय का? बारामतीमधल्या जनता दरबारामध्ये अजित पवार संतापले. तुमचा व्यवहार चोख ठेवा. जीएसटीची धाड पडल्यावर माझ्याकडे येऊ नका. बारामतीमधल्या एका कार्यक्रमात अजित पवारांची फटकेबाजी. तुटल्या तांदळासारखे रहा, अन्यथा मीच जीएसटीला फोन करेन, असंही वक्तव्य. ऐरोली मतदारसंघामध्ये ठाकरे गटाला जोरदार धक्का. ऐरोली मतदारसंघाचे जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर आज शिंदे गटामध्ये प्रवेश करणार. वर्धा जाहीरनाम्यामध्ये दिलेली वचनं 5 वर्षांमध्ये पूर्ण करायची आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्धार. नंदुरबारमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून सदस्य नोंदणी सुरू. भाजपचे सदस्य होण्यासाठी इच्छुकांची गर्दी. 288चे सभागृह चालू शकतो तर राज्यही चालू शकतो. मंत्री नरहरी झिरवाळ यांचं वक्तव्य. माझं खातं मला मुख्यमंत्री पदासारखं वाटतं. झिरवाळांची प्रतिक्रिया. तर आदिवासी भागातील पालकमंत्रीपद देण्याचीही मागणी. विधानसभा निवडणुकीआधी मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात आला. अजूनही अध्यादेश निघालेला नाही. राऊतांची टीका. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याची घोषणा राजकीय जुमला होता का? राऊतांचा केंद्र सरकारवर निशाणा. सरकारने अक्कल गहाण ठेवली आहे का? लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी निकषावरून रोहित पवारांचा निशाणा. लाडकी बहीण आणि कृषी सन्मान योजनेचा उद्देश पूर्णतः भिन्न असल्याची प्रतिक्रिया. लाडकी बहीण योजनेचा लाभ निकष न ठेवता द्यावा. बच्चू कडूंची मागणी. तर निकष न लावता योजना कशी सुरू केली याचीही कारवाई करावी लागेल. कडू यांच्याकडून कारवाईची मागणी. बच्चू कडू हे जखमी शेर, त्यामुळे ते भावना व्यक्त करतात. नाईलाज म्हणून हे सर्व लोक सोबत आहेत. बच्चू कडूंच्या भूमिकेवर अंबादास चांदेंची प्रतिक्रिया. लाडक्या बहिणींपैकी कुणाचीही 1500ची मदत कमी होऊ नये. शरद पवार गटाचे नेते जयंत पाटलांची मागणी. तर लाडकी बहीण योजनेच्या अटी शर्ती नवीन लाभाधारकांना लावाव्यात, पाटलांचा सल्ला. निवडणुकानंतर निकष लावत लाभार्थी बहिणींची नावं यादीमधून बाहेर. लाडकी बहीण योजना केवळ मतांसाठी होती हे आता स्पष्ट. वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा. राज्य सरकारच्या जमा आणि खर्चामध्ये ताळमेळ नाही. कॅगकडून चिंता व्यक्त. तर राज्याची राजकोषीय तूट 2 लाख कोटींवर जाण्याची शक्यता असल्याचंही अहवालामध्ये नमूद. जायकवाडीच्या धरणामध्ये ऊर्ध्व भागातून येणारं पाणी 60% कपात करण्याचा निर्णय. माजी आमदार राजेश टोपेंकडून निषेध व्यक्त. आपल्या हक्काचं पाणी सोडू नका. ठरावाला विरोध करण्याचं मराठवाड्याला आवाहन. शिवसेना नेते गजानन कीर्तीकरांच्या पत्नीचं निधन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलं कीर्तीकरांची सांत्वनपर भेट. शिवसेना नेते गजानन कीर्तीकरांच्या पत्नीचं निधन. उद्धव ठाकरेंनी गजानन कीर्तीकरांची सांत्वनपर भेट घेतली. आदित्य ठाकरेही उपस्थित होते. जळगावमध्ये एकनाथ खडसे, रक्षा खडसे, संजय सावकारे एकाच व्यासपीठावर. लेवा समाजाच्या वधूवर परिचय मेळाव्यामध्ये 3ही नेते एका व्यासपीठावर. 3ही नेत्यांमध्ये मेळाव्यामध्ये चर्चा. नागपुरातील 4 जलकुंभांवरून आज पाणीपुरवठा बंद राहणार. नंदुरबार जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांची हरभरा, गहू, कांद्यासह ज्वारीच्या पिकाला पसंती. हरभऱ्याची सर्वाधिक क्षेत्रावर लागवड. नंदुरबार शहरामध्ये अस्वच्छता करणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई केली जाणार. बॅनरद्वारे पालिकेचा इशारा. तर अस्वच्छता पसरवणाऱ्यांना नोटीस. धुळ्यामध्ये गुरुगोविंद 12 तासांच्या शटडाऊनमुळे आज रात्री 10 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद. पालिकेकडून पाणी जपून वापरण्याचं जनतेला आवाहन. कल्याणच्या आंबोली परिसरामध्ये कुत्र्याला का मारलं हे विचारल्यानं यादव कुटुंबाला जबर मारहाण. इराणी टोळक्यानं मारहाण केल्याची प्राथमिक माहिती. नंदुरबार जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा घसरला. 10 अंश सेल्सिअसपर्यंत तापमानाची नोंद. पारा घसरल्यानं थंडीचा जोर वाढला. नंदुरबार जिल्ह्यामध्ये स्थलांतराच्या प्रमाणामध्ये अधिक वाढ. त्यामुळे शेती कामांसाठी मजूर टंचाईची समस्या. स्थलांतर थांबवण्यासाठी उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी. सिंह यांच्या जयंतीनिमित्त गुरुद्वाराला आकर्षक विद्युत रोषणाई. गेल्या 2 दिवसांपासून हा प्रकाश उत्सव सुरू.
धुळे तालुक्यामध्ये कांदा लागवडीला सुरुवात. यंदा कांद्याला चांगला दर मिळेल, शेतकऱ्यांकडून अपेक्षा व्यक्त. धुळ्यामध्ये रस्त्यांवरील अतिक्रमणांच्या विरोधात महापालिका ऍक्शन मोडवर. पालिकेनं 40 टपऱ्यांसह हातगाड्या हटवून रस्ता केला मोकळा. वर्धा जिल्ह्यामधल्या श्री शरीर सौष्ठव स्पर्धेला रवी राणांची उपस्थिती. तर विदर्भामध्ये पॉवरफुल मंत्रिपद फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर पाहिलेत, राणांचं वक्तव्य. पालघर जिल्ह्यामधल्या काही भागात भूकंपाचे सौम्य धक्के. डहाणू, दापचरी, कुर्जे, वंकास, वरखंडा इत्यादी भागामध्ये भूकंपाचे धक्के. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. नवी मुंबई बाजार समितीमध्ये केशर आंब्याची पहिली पेटी दाखल. पारंपरिक पद्धतीनं पूजा करून विक्री केली जाणार. नवी मुंबईतल्या कारगरमध्ये न्यू इयर कार्निवल 2025चं आयोजन. आमदार प्रशांत ठाकूर यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती. बेळगावमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण. दुग्ध अभिषेकानं छत्रपती संभाजी पुतळ्याचं अनावरण. पादुकांची विशेष पूजा. हजारो शिवभक्तांची उपस्थिती. डोंबिवलीच्या पूर्वेमध्ये शबरी अय्यप्पा भजनी मंडळाकडून 11व्या वर्षानिमित्त महापूजा. महापूजेसाठी भाविकांची गर्दी. TV9चे पत्रकार शीतलकुमार मोटेंना जगदीशब्द फाउंडेशनचा राज्यस्तरीय क्रांतीसूर्य पुरस्कार प्रदान. पुण्याच्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक इथे पुरस्कार प्रदान. जळगावमध्ये वीज बिलावर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचा फोटो छापल्याचं प्रकरण. जुनी वीज बिलं देणाऱ्या मक्तेदारावर कारवाईचे निर्देश. गडचिरोली जिल्ह्यामध्ये 46 नक्षलवादी असल्याची माहिती. गडचिरोली पोलीस विभागाची गृह विभागाला माहिती. भामरागड एटापल्ली भागामध्ये सध्या नक्षलवादी दल सक्रिय. मराठवाडा विदर्भाला जोडणाऱ्या बामणी आणि पुसद महामार्गाचं काम रखडलं. रस्त्यावरील धुळीमुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी. वाशिममध्ये मोहरी पिकावर मावा रोगाचा प्रादुर्भाव. मोहरी पिकाचं उत्पादन घटण्याची शक्यता. शेतकरी चिंतेत. वर्ध्याच्या गिरड शिवारामध्ये तपकिरी रंगाच्या कपाशीचं उत्पादन. केंद्रीय कापूस संशोधन केंद्राच्या माध्यमातून तपकिरी कपाशीचं उत्पादन. गोंदिया जिल्ह्यामध्ये वातावरणाच्या लहरीकरणाचा पिकाला फटका. पिकावर अळ्या आणि रोगाचा प्रादुर्भाव. शेतकरी चिंतेत. सरकारनं मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. परभणीच्या पूर्णामधील गौरमध्ये अखंड हरिनाम सप्ताह संपन्न. टाळ मृदंगाच्या जयघोषामध्ये सोमेश्वर महाराजांचा पालखी सोहळा पार पडला. पालखी सोहळ्याला